आता गांधी चौकामधून जात होती बॅनर आणण्यासाठी, तर मला ना हे बघा हे दिसलं, कल्पतरूचं मंडप डेकोरेशन पण चालू झालंय. आमचा चिवडा वगैरे खाऊन झालं आणि हे बघा मी पार्सल सुद्धा घेतली आहे घरी गेल्यानंतर खाण्यासाठी. मी प्लांट बघायला गेली होती आणि बघितली तर त्याची प्राइस ओ माय गॉड, माहिती आहे का, माझ्या तर बजेटच्या पूर्ण बाहेरच होती. हाय सगळ्यांना, मी प्रिया. माझ्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज आज मला जायचं आहे वरोऱ्याला आणि सकाळपासून हे बघा पावसाने एंट्री घेतलेली आहे. सकाळपासून असं बारीक बारीक पाऊस चालू आहे. तर आता आम्हाला जायचं आहे अर्जंटमध्ये, आज जायचं आहे. 2 दिवसापासून जायचं प्लॅन होतं पण ते जाणंच होत नव्हतं कारण 2 दिवसापासून लगातार पाऊसच चालू आहे. पण आज जाच लागणार आहे आम्हाला. आणि स्वरूपला तर आम्ही एवढं आता असंच पाऊस चालू राहील तर आम्ही त्याला काही नेऊ शकत नाही, तर मी त्याच्या आजोबांना फोन केलेला आहे. तर आता त्यांनी त्याला घेऊन जाणार आणि मग आम्ही पण निघणार. आता मी कशाला जात आहे, तिथे मी काय करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच कळणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ना स्वरूपला आम्ही गावाला पाठवत आहोत कारण पाऊस वगैरे येऊ शकते ना, म्हणून त्याच्या आजोबांसोबत आम्ही गावाला पाठवत आहोत. बाय बाय करताय स्वरूपचा थैला. बाय. यानं का खाल्लं, गाडी स्टार्ट करता येते स्वरूपला. बाय बाय कर, छान कर, बाय. चला आता स्वरूप गेला, आता आम्ही पण वरोऱ्याला जाण्यासाठी निघतो. आणि बारीक बारीक ना पाऊस चालूच आहे. आज पावसाची अशी झड लागली आहे सकाळपासूनची, त्याच्यामुळे ना आता त्याला गावाला पाठवून दिलं त्याच्या आजोबांसोबत. आता आम्ही निघणार. तर चला मग आता. तर गाईज आता आम्ही पावसामध्येच निघत आहोत. हे बघा बारीक बारीक पाऊस चालू आहे पण आता आम्हाला अर्जंट काम असल्यामुळे आम्हाला जावंच लागत आहे. तर आता आम्ही निघत आहोत जाण्यासाठी. चला मग आता मी डायरेक्ट तुम्हाला वरोऱ्याला गेल्यानंतरच भेटते. तर आम्ही ना आता वरोऱ्याला पोहोचलो आणि माहिती आहे का इथे एक थेंब सुद्धा पाऊस नाही आहे. तिकडून आम्ही ओले होतो आलो आणि इथे काहीच नाही. हे बंदर बघा मस्त बसलेले आहेत आपले, रिलॅक्स. तर आता आम्ही जाणार आहोत. कुठे जाणार आहोत सांगते समोर मी तुम्हाला कुठे जाणार आहोत. हे बघा वरोऱ्याचा रस्ता. तर ना मला इथे 2-4 कामं करायची आहेत पण सर्वात आधी मी जाणार आहे सोन्या चांदीच्या दुकानामध्ये, कारण ना माझं ते कानातलं आहे सोन्याचं, ते दंडा थोडंसं गेलेलं आहे. तर पहिले मी आधी ते रिपेअर करून घेते आणि मग दुसरं काम करायला जाते. चला मग आता आधी सोन्या चांदीच्या दुकानामध्ये. हा जो माझा पेच आहे ना तो ह्या आतमध्ये जातच नाही, तो दुसरावाला, तर तोच आता रिपेअर करणं चालू आहे. आणि आम्हाला सोन्या चांदीच्या दुकानमध्ये जायची काही गरज नाही पडली कारण ते रिपेअर करतायत ना, ते त्यांच्याकडेच होऊन राहिलं. तर आता ते करणं चालू आहे. मग हे केल्यानंतर मग जाणार मला थोडेसे केकचे सामान घ्यायचे आहेत. मग केकचे सामान घ्यायला जाणार, पहिले आधी हे रिपेअर करून घेते. हे बघा माझे इयरिंग्स छान रिपेअर पण झाले आणि हे बघा कलर पण आता मस्त झाला, ते छान नवीन नवीन असल्यासारखे. आता हे झालं रिपेअर वगैरे, आता आम्ही जातो केकचे सामान घेण्यासाठी. चला तर मी ना आता केकचे सामान घ्यायला आली. मला कंपाऊंड वगैरे पाहिजे होते, कंपाऊंड घेतलं, न्यूट्रल जेल वगैरे घेतलं, अजून थोडे सामान वगैरे घेते आणि मग आम्हाला जायचंय बॅनर वगैरे घ्यायला जायचंय, मग तिकडे जाणार. आधी हे सामान वगैरे कम्प्लीट करते घेऊन. तर मी ना आता हे अप्पे पात्र सुद्धा घ्यायला आली. आमच्याकडे होतच नाही तर त्याच्यापुढे घेत आहे, पण आता कोणतं घेऊ मला हेच समजत नाही. बघते हाच तसा छान वाटत आहे मला, हाच कन्फर्म करायचा विचार आहे. तर मी ना हा अप्पे पात्र फायनल केला. 700 रुपयाचा आहे म्हणते हा. ठीक आहे, एकचदा घेताय तर चांगलंच घेते. चला आता बिलिंग करून घेते केकच्या सामानाची आणि याची पण, आणि मग जाऊ इथून. माझे केकचे सामान वगैरे घेऊन झाले आणि मी आता गांधी चौकामधून जात होती बॅनर आणण्यासाठी. तर मला ना हे बघा हे दिसलं, कल्पतरूचं मंडप डेकोरेशन पण चालू झालंय. आणि जेव्हा गणपती बसणार ना तेव्हा आपल्या वरोऱ्याचा सुद्धा ब्लॉग येणार आहे, तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग आता जाऊ इथून. आता आम्ही आलो पहिले इथे कच्चा चिवडा खाण्यासाठी. पहिले आम्ही तिकडे गेलो होतो बॅनर आणायला पण त्यांनी बाहेर गेलो होते, त्यांना अजून 2 तास बाकी होते, त्याच्यामुळे आता ते स्किप केलं आणि इकडे चिवडा खाण्यासाठी आलो. हा चिवडा ना आता मी खूप दिवसानंतर खात आहे, खूप जास्त टेस्टी पण असते. तुम्ही कधी इथे आले आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा वरोऱ्यामध्ये. बहुत मस्त चिवडा वगैरे खाऊन घेते आणि मग गावाला जाण्यासाठी निघावं लागणार. आणि बॅनर ना आम्ही यांच्या मित्राला सांगून दिलाय की तुम्ही घेऊन या म्हणून, तर मग त्यांनी घेऊन येणार आणि आम्ही मग इथून निघणार. आधी मी चिवडा वगैरे कम्प्लीट करून घेते. हो का, कुठले अच्छा हो का. आमचा चिवडा वगैरे खाऊन झालं आणि हे बघा मी पार्सल सुद्धा घेतली आहे घरी गेल्यानंतर खाण्यासाठी. आता ना मला आर्टिफिशियल फ्लॉवर्स घ्यायचे आहेत, तर मी आता तिकडे जाऊन बघते आधी. चला तिथे मला आवडतील तर घेते, पहिले जाऊन बघते तिथे आहेत की काय. तर चला एखादी शॉप बघते आता.
चला, मी प्लांट बघायला गेली होती आणि बघितली तर त्याची प्राइस ओ माय गॉड, माहिती आहे का, माझ्या तर बजेटच्या पूर्ण बाहेरच होती. त्याच्यामुळे मी तो प्लांट तिथेच ठेवला. मला खूप जास्त आवडला होता, पण ते प्राइस काही माझ्यासाठी ते काही खूप जास्तच हे होती. त्याच्यामुळे मग मी ते ठेवून दिलं आणि आता आम्ही गावाला जाण्यासाठी निघालो. हे बघा, आम्ही गावाला जाण्यासाठी निघालोच होतो. मोरऱ्याच्या बाहेर पोहोचलो होतो तेव्हाच बॅनरवाल्या दादाचा फोन आला की या म्हणे, आम्ही बाहेरून घरी आलो म्हटले. मग तसेच आम्ही आलो इकडे आणि बॅनर पण घेतला आणि आम्ही निघालो गावाला जाण्यासाठी. आणि हे बघा, रेल्वे स्टेशन वरोऱ्याचं. किती दिवस झाले यार मी ट्रेननं गेली नाही. माझी ना खूप इच्छा आहे कुठेतरी जाण्याची ट्रेनने. नक्कीच कुठेतरी जाणारच लवकरच. पण बॅनर भेटले हे खूप छान झालं. नाही तर एका दुसऱ्या दादाला सांगितलंच होतं आणायला, पण आता त्यांना काही त्रास नाही. आता आम्ही निश्चिंतपणे घरी जाणार. आम्ही स्पेशल बॅनरसाठी तिथे आलो होतो आणि तेच काम नव्हतं झालं. फायनली आता बॅनर भेटला आणि आता आम्ही निघालो गावाला जाण्यासाठी. चला, तर मी आली घरी आणि मला खूप थकल्यासारखं सुद्धा वाटत आहे. आणि आता फ्रेश वगैरे होते. घरातले कामं तसेच ठेवून गेले होते, थोडेसे सकाळीच गेले होते. त्याच्यामुळे आता राहिलेले कामं सुद्धा कंप्लीट करते आणि फ्रेश वगैरे होऊन छान मग आराम करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण अशाच प्रकारे एका नवीन ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत बाय.